नमस्कार, मी आज्ञा. आज आपण मॉर्निंग एनर्जायझिंग फ्लो करणार आहोत. ह्यात बिगनर्स आणि इंटरमिडिएट प्रॅक्टिशनर्स दोन्ही पण येऊ शकतात आणि हा फ्लो करू शकतात. तर सुरू करूया. फर्स्ट आपण सूर्यनमस्कार पासून स्टार्ट करूया. सो पहिलं आपण मॅटच्या एकदम समोर येणार आहोत, टोकाला. पाम्स तुमचे जेंटली पुढे ठेवा आणि इनहेल करून थोडेसे हिल्स लिफ्ट करायचे. हिल्स प्रेस करा आणि मग टोज लिफ्ट करा. हिल्स लिफ्ट, टोज लिफ्ट. तुमचे हिल्स लिफ्ट करायचेत आणि टोज लिफ्ट करायचेत. इथेच थांबायचे आणि मग इनहेल करायचं, शोल्डर्सना रोल करायचं आणि एक्सेल करून शोल्डर्सना मागे घेऊन खाली आणायचं. इनहेल करून लांब श्वास घ्यायचे आणि दोन्ही पण पाम्स जॉईंट करायचे वर. एक्सेल करून दोन्ही हात आता घेऊन यायचे तुमच्या पायांच्या जवळ. बेली तुम्ही थाईज वर ठेवा की तुम्हाला सपोर्ट मिळेल आणि पूर्ण पाम्स जमत असेल तर पूर्ण पाम्स ठेवा खाली किंवा फिंगर टिप्स ठेवू शकतात. एक्सेल करून पूर्ण पाम्स खाली. इनहेल करून चेस्टला लिफ्ट करायचंय हाफ फॉरवर्ड फोल्ड मध्ये आणि मग परत मागे जायचंय. दोन्ही पण पाय मागे ठेवायचे प्लॅंक पोज मध्ये. जर तुम्हाला मॉडिफिकेशन हवं असेल तर तुम्ही दोन्ही पण तुमचे नीज खाली ड्रॉप करू शकतात आणि मग एक्सेल करून चेस्टला हळूच खाली आणायचं. हिप्सना खाली आणि इनहेल करून चेस्ट वर लिफ्ट करायचे भुजंग आसन मध्ये. हाफ वे लिफ्ट केली तरी चालेल आणि तुमचे शोल्डर्स मेक शुअर करा की ते खाली आहेत, ड्रॉप्ड आहेत. एल्बोज आहेत तुमच्या रिब्सच्या जवळ. इथूनच टोजना टक करायचंय आणि हिप्सना वर घेऊन जायचंय डाउनवर्ड फेसिंग डॉग मध्ये. तुम्ही पुढे जम्प करू शकतात किंवा बेबी स्टेप्स घेऊन पुढे चालत येऊ शकतात. हाफ फॉरवर्ड फोल्ड मध्ये तुम्हाला चेस्ट लिफ्ट करायचे. एक्सेल करून फुल फॉरवर्ड फोल्ड. इनहेल करून परत आर्म्स अप आणि पाम्सना जॉईन करायचे. एक्सेल करून हात दोन्ही पण साइडला येणार. परत एकदा इनहेल, आर्म्स वर घ्यायचेत. एक्सेल करून हात खाली आणायचेत. फुल फॉरवर्ड फोल्ड मध्ये पाम्स पायांच्या बाजूला ठेवायचेत. हिप्स वर. बेली असणार क्लोज तुमच्या थाईज जवळ. इनहेल करून चेस्ट लिफ्ट. एक्सेल करून परत हात खाली आणि प्लॅंक पोज मध्ये. जर तुम्हाला इथे व्हेरिएशन हवाय तर तुम्ही चतुरंगासाठी जाऊ शकतात. शोल्डर्स थोडे पुढे. एक्सेल करून खाली. इनहेल अपवर्ड फेसिंग डॉग. दोन्ही पण पाय लिफ्ट करायचे आणि तुमचे टोज खाली असणार. इथूनच रोल करून डाउनवर्ड फेसिंग डॉग. दोन्ही पण नीज बेंड. बेबी स्टेप घेऊन पुढे किंवा तुम्ही जम्प करू शकतात. हाफ फॉरवर्ड फोल्ड मध्ये. एक्सेल करून फुल फॉरवर्ड फोल्ड. इनहेल करून हात वर, पाम्स जॉईन. एक्सेल आणि समस्थिती. परत एकदा राऊंड. इनहेल करून आर्म्स अप. एक्सेल करून खाली फुल फॉरवर्ड फोल्ड. इनहेल करून चेस्ट लिफ्ट करायचं हाफ फॉरवर्ड फोल्ड आणि स्टेप किंवा जम्प बॅक इनटू प्लॅंक पोज. ह्याच्यानंतर ड्रॉप नीज किंवा तुम्ही चतुरंगासाठी येऊ शकतात. इनहेल अपवर्ड फेसिंग किंवा भुजंग आसन. टोज टक करून हिप्स वर घेऊन जायचेत डाउनवर्ड फेसिंग डॉग. इथेच तुम्ही जम्प करू शकतात किंवा बेबी स्टेप घेऊन पुढे येऊ शकतात. इनहेल हाफ फॉरवर्ड फोल्ड मध्ये चेस्ट लिफ्ट. एक्सेल करून फुल फॉरवर्ड फोल्ड. इनहेल ऑल द वे अप. एक्सेल आणि खाली हात. इथूनच खाली येऊया टेबल टॉप पोझिशन मध्ये. थोडासा रिस्ट ना वॉर्म अप, स्पाइनला रोटेशन. इथूनच इनहेल करून नॅवल खाली घेऊन जायची आहे आणि चेस्टला वर घेऊन जायचंय.
एक्सेल करून लिफ्ट करायचे, स्पाइनला पुश करायचंय फ्लोअरला आणि स्पाइनला लिफ्ट करायचंय. इनहेल, काव पोज. एक्सेल, कॅट पोज. इनहेल, काव पोज. एक्सेल, कॅट पोज. इनहेल, काव. एक्सेल, कॅट. एकदाच लास्ट टाइम. इनहेल आणि एक्सेल, स्पाइनला न्यूट्रल करायचंय. आता इथूनच टोज ना टक करायचे आहेत आणि एक्सेल करून हिप्स ना मागे पुश करायचंय. डाउनवर्ड फेसिंग डॉग मध्ये तुम्ही तुमचे हील्स ना पेडलिंग करू शकतात किंवा तुम्ही इथे स्टेबल राहू शकतात, तुमची चॉईस. पेडलिंग किंवा स्टेबल राहायचंय. डीप ब्रीदिंग आणि डीप ब्रीद आउट्स करायचेत. 5 breaths. आणि एक्सेल करून रिलॅक्स. इनहेल करून राईट पाय वर उचलायचंय 3 leg डाउनवर्ड डॉग मध्ये. हाच राईट पाय नी तुमचा चेस्ट जवळ आणायचाय आणि राईट फूट तुमच्या राईट पामच्या बाजूला ठेवायचंय. इथेूनच हीलला, मागच्या पायाच्या हीलला ड्रॉप करायचाय. तुमचा टो लेफ्ट साइडला पॉइंट करेल आणि इनहेल करून आर्म्सला लिफ्ट करायचंय. इथूनच वॉरियर 2 मध्ये तुमचे फिंगर टिप्स ना गेज करायचंय. हिप्स ना सिंक करायचंय खाली. स्पाइन स्ट्रेट. चेस्ट तुमची फेस करणार लेफ्ट साइडला आणि पामला वर फ्लिक करायचंय, राईट पामला. इनहेल करून राईट आर्म वर आणि लेफ्ट पाम तुम्ही ड्रॉप करू शकता तुमच्या लेफ्ट पायाच्या मागे किंवा तुमचं बाइंड घेऊ शकतात, म्हणजे लेफ्ट हँड राईट वेस्ट वर ठेवू शकतात. स्लाइटली आर्च करा. एक्सेल करून एल्बोला खाली आणायचे नी जवळ. चेस्ट तुमची ओपन अप ठेवा आणि आर्म रेज करा. लेफ्ट आर्म रेज. पाम कडे बघायचे. एक्सेल करून दोन्ही पण हात खाली प्लँक पोज मध्ये यायचंय. ह्याच्यानंतर राईट पाय मागे घेऊन जा आणि हिप्स परत वर घेऊन जायचे इनटू डाउनवर्ड फेसिंग डॉग मध्ये. हेच परत लेफ्ट साइडनी करायचंय. इनहेल, लेफ्ट लेग अप, 3 leg डाउनवर्ड डॉग मध्ये. एक्सेल करायचंय आणि लेगला जवळ घेऊन नी चेस्ट जवळ आणायचंय. प्लेस करायचंय फूट तुमच्या लेफ्ट हँडच्या बाजूला. राईट टो खाली आणि तुमचा राईट टो पॉइंट करणार लेफ्ट साइडला. आर्म्स ना विंड मिल करून वर आणायचंय आणि तुमचा गेज असणार तुमच्या लेफ्ट साइड कडे. लेफ्ट साइडला फिंगर टिप्स कडे बघायचंय. चेस्ट ओपन, दोन्ही पण हात सरळ आणि गेजिंग लेफ्ट फिंगर टिप्स. आता लेफ्ट पाम वर फेस करायचंय. इनहेल करून आर्म लिफ्ट करायचंय, राईट पाम मागे किंवा तुम्ही राईट आर्म तुमचा लेफ्ट वेस्ट वर ठेवू शकता. एक्सेल करून लेफ्ट एल्बो आणणार लेफ्ट नी जवळ. चेस्ट ओपन ठेवायची आहे आणि आर्मला एक्सटेंड करायचंय. एकतर सरळ किंवा तुम्ही कानाजवळ सुद्धा घेऊ शकता तुमच्या कम्फर्ट लेवल नुसार. इथूनच एक्सेल करून दोन्ही पण पाम्स ना खाली ठेवायचंय. दोन्ही पण लेग्स ना मागे. एक्सेल एक तर तुम्ही चतुरंगासाठी जाऊ शकतात किंवा नीज ड्रॉप करून चेस्ट खाली आणायची आहे आणि इनहेल करून भुजंग आसन साठी जाऊ शकतात. टोज ना टक करायचंय. हिप्स ना लिफ्ट करायचंय. डाउनवर्ड फेसिंग डॉग मध्ये.
ह्याच्यानंतर दोन्ही पण नीज ना बेंड करायचंय आणि पुढे यायचंय फुल फॉरवर्ड फोल्ड मध्ये. बेली थाईज वर ठेवायचं, हिप्सना वर घेऊन जायचं आणि जेवढं तुमचा फेस जवळ आणू शकतील तेवढं नीज जवळ, फेस जवळ आणायचंय. तुम्हाला हॅमस्ट्रिंग कडे स्ट्रेच होईल, काफ मसल्स कडे स्ट्रेच होईल. इथूनच नीज ना बेंड करायच्यात आणि हातांना वर घेऊन जायचंय चेअर पोज मध्ये. हील्स कडे थोडा प्रेशर द्या, टोज तुमचे लाईट फील करवा. आणि जेव्हा पण तुम्ही खाली बघतायत तेव्हा तुम्हाला तुमचे टोज दिसले पाहिजेत, तुमचे नीज जास्त बेंड नसले पाहिजेत. टोज ना दिसलं पाहिजेत असे तुम्ही तुमचे नीज बेंड करा. जर तुमचा लोअर बॅक खूप आर्च असेल तर लोअर बॅकला लिफ्ट करा, थोडा टेन्शन लोअर बॅक जवळचं कमी होईल. आता इथूनच आपल्याला आपला लेफ्ट लेग लिफ्ट करायचा आहे, पण राईट फूटवर जास्त वजन द्यायचंय आणि लेफ्ट लेग मागे घेऊन जायचंय हाय लंच मध्ये. हील लिफ्ट करा, तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हील खाली सुद्धा ठेवू शकता. इथूनच एक्सेल करायचंय आणि राईट साइडला ट्विस्ट करायचं. दोन्ही पण हात साइडला येणार, पॅरलर येणार टुवर्ड्स शोल्डर. ट्विस्ट आणि इथूनच एक्सेल करून लेफ्ट आर्म तुमच्या राईट लेगच्या बाजूला ठेवायचंय आणि राईट आर्म वर. डीप ब्रेथ इन आणि आउट. एक्सेल करून राईट हँड खाली ठेवायचाय, तुमचा लेफ्ट पाय पुढे आणायचा आणि परत एकदा इथूनच चेअर पोज मध्ये येणार. लेफ्ट साइडला जास्त प्रेशर द्यायचंय आणि राईट लेग उचलायचंय आणि राईट लेग आपण मागे घेऊन जाणार आहोत. टोज ना खाली ठेवायचंय किंवा माउंट ऑफ द टोज म्हणून शकतात त्याला. टोज ना खाली ठेवायचंय. इथूनच ट्विस्ट करणार लेफ्ट साइडला. सो एक्सेल करायचंय, स्पाइनला लेंथन करायचंय आणि एक्सेल करून ट्विस्ट करायचंय लेफ्ट साइडला. दोन्ही पण आर्म्स पॅरलल शोल्डर्स कडे. एक्सेल करून राईट हँड खाली आणि लेफ्ट आर्म वर. पाम कडे बघा किंवा तुम्ही तुमच्या साइडला सुद्धा बघू शकतात. एक्सेल करून लेफ्ट हँड खाली आणायचंय. आता आपल्याला राईट लेग पुढे आणायचंय. इनहेल, हाफ फॉरवर्ड फोल्ड मध्ये. एक्सेल करून फुल फॉरवर्ड फोल्ड. इनहेल करून हळूच वर यायचंय आणि स्टँड स्ट्रेट, सरळ उभं राहायचंय. इथूनच आता जर तुमच्याकडे वॉल असेल तर तुम्ही वॉल बाजूला घेऊ शकतात सपोर्ट साठी. इनहेल करून आपण राईट लेग लिफ्ट करणार आणि बॅलन्स करणार आहोत. दोन्ही पण हात नीच्या खाली ठेवा बॅलन्स साठी आणि एकाच पॉइंटला गेज करा, जेणेकरून तुमचा बॅलन्स राहील, फोकस हलणार नाही. थोडासा लीन करा, चेस्टला लीन फॉरवर्ड करा आणि राईट हँड घ्यायचंय. राईट टोला, राईट साइडच्या टोला इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, थंब या दोन फिंगर्स आणि थंबनी लिफ्ट करायचंय, होल्ड करायचंय आणि एक्सटेंड करायचंय. पाम तुम्ही नीच्या खाली ठेवू शकता सपोर्ट साठी. जर तुम्हाला बॅलन्स इनफ वाटतोय तर तुम्ही लेफ्ट पाम तुमचा वेस्टवर ठेवू शकतात आणि गेज करायचंय एकाच पॉइंटला. एक्सेल करून हळूच रिलीज आणि पायाला खाली आणायचंय. जाऊया आता लेफ्ट साइडला. बॅलन्स करायचंय, वेट शिफ्ट करणार आपण कम्प्लिटली एका पायावर राईट साइड.
इनहेल करून लेफ्ट लेगला वर उचलायचं आहे. बॅलन्स इथेच फोकस करा एका पॉइंटवर. दोन्ही पण हात नीच्या मागे. जेव्हा तुम्हाला बॅलन्स फील होतोय स्लाइटली पुढे लीन करायचंय. लेफ्ट हँड घेणार आतूनच आणि ग्रॅब करायचंय तुमचा टो. एक्सटेंड करायचंय. तुमचा हात नीच्या खाली ठेवू शकता किंवा बॅलन्स वाटत असेल तर तुम्ही तुमचा हात तुमच्या वेस्टवर ठेवू शकतात, राईट वेस्टवर. इथेच होल्ड. एक्सेल करून हळूच पाय खाली आणायचा. ह्याच्यानंतर दोन्ही पण पाय साईडला. एक मोठा श्वास घ्यायचा, हात वर आणायचे. एक्सेल करून हात खाली पायांच्या बाजूला. इनहेल करून चेस्टला लिफ्ट करायचंय हाफ फॉरवर्ड मध्ये. एक्सेल करून फुल फॉरवर्ड मध्ये. आणि दोन्ही पण पाय आपण मागे घेऊन जाणार प्लॅंक पोज मध्ये. प्रेस करायचंय आणि हिप्सना लिफ्ट करायचंय डाउनवर्ड फेसिंग डॉग मध्ये. इथूनच राईट लेग घ्यायचा वर. एक्सेल करून नीला जवळ आणायच्या चेस्ट जवळ. आता इथूनच नीला आपण ड्रॉप करणार राईट व्रिस्टच्या मागे आणि तुमचा फूट आहे तो लेफ्ट साइडला ठेवायचा आणि राईटनी तुमच्या हातांच्या मागे ठेवायचा आणि तुमचा आता लेग हिप मागे घेऊन जायचंय. जर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही हिप्सच्या खाली कुशन ठेवू शकतात. इथूनच पाम्सना पुढे घेऊन एक्सेल करत जायचंय. तुम्ही आर्म्स तुमचे बेंड करू शकतात आणि तुमचा फोरहेड खाली टेकवू शकतात. इथेच डीप ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट. ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट. इनहेल करून लिफ्ट करायचंय. एक्सेल रिलीज. आता आपण लेफ्ट पाय साइडने घेणार आणि राईट साइडच्या नीला बाजूला ठेवणार. राईट आर्म बाहेर काढायचंय आणि व्रॅप करायचंय अराउंड आवर लेग. लेफ्ट आर्म घ्यायचं मागे. इनहेल करून स्पाइनला लेंथन आणि एक्सेल करून ट्विस्ट करायचं. लेफ्ट शोल्डर कडे बघायचंय. तुमचा लेफ्ट पाम मागे ठेवायचंय हिपच्या. इथेच डीप ब्रीथ इन आणि ब्रीथ आउट. जसं आपण आपला लेफ्ट लेग जो पुढे घेतलाय तोच मागे घेऊन जाणार आहोत. तो एक्सेल करून पुढे यायचंय, रिलीज करायचंय ट्विस्टला आणि लेगला मागे घेऊन जायचंय. आपण इथूनच टोला टक करणार. पाम्सना प्रेस करायचंय. हिप्सना वर घेऊन जायचंय डाउनवर्ड फेसिंग डॉग मध्ये. डाव्या साइडनी जाणार. सो तुमचा डावा पाय वर उचलायचंय 3 लेग डाउनवर्ड मध्ये. इनहेल करून श्वास घेऊन. एक्सेल करून नी जवळ आणायचंय तुमच्या चेस्टचा. आता डावा पाय आहे तर तुम्ही डावा नी, डावा गुडघा, डावा हाताच्या मागे ठेवणार. तुमचा फूट आहे डावा तो उजव्या साइडला ठेवणार आणि हिप्सना मागे घेऊन जायचंय. आपल्याला इनफ ऑफ द स्पेस मिळते जेव्हा आपण लेगला साइडला घेतो, नीला साइडला घेतो. हिप्स तुमचे दोन्ही पण स्क्वेअर मध्ये असले पाहिजेत आणि टेकले पाहिजेत. बेसिकली तुमचा जो थाय पार्ट आहे तो खाली असला पाहिजे. इथूनच आता पुढे जायचे. सो एक्सेल करून दोन्ही पण हात तुमचे आणणार एकमेकांजवळ आणि फोरहेडला खाली आणायचे.
डीप ब्रीथ इन आणि आउट. थोडं रिलॅक्स इथे. तुमचे मसल्स ना फील करा स्ट्रेच. इनहेल करून वर यायचंय. एक्सेल, पोजला रिलीज. आता आपण उजवा पाय डावीकडे घेऊन जाणार आहोत आणि तुमच्या गुडघ्याच्या बाजूला हील ठेवणार. उजवा हात मागे हिप्सच्या, डावा हात आपण रॅप करणार नीच्या. इनहेल करून आपल्याला स्पाइनला लिफ्ट करायचंय आणि एक्सेल करून ट्विस्ट करायचंय. राईट शोल्डर कडे बघायचंय. डीप ब्रीथ इन आणि आउट. एक्सेल करून उजव्या पायाला मागे, टोला टक करायचे. दोन्ही पण हात आपण पुढे घेणार. टोला टक करायचंय. हिप्स ना वर लिफ्ट करायचंय. इथून येणार प्लॅंक पोज. डाउनवर्ड फेसिंग डॉग. एक्सेल आणि बेबी स्टेप करत पुढे यायचंय. इनहेल हाफ फॉरवर्ड आणि एक्सेल फुल फॉरवर्ड. इथूनच खाली बेंड करायचंय. इथूनच खाली बेंड करायचंय नीज ना आणि हिप्स खाली आणायचे. खाली बसा. पायांना थोडं एक्सटेंड करा आणि बॅक वर पडायचंय. रिलॅक्स करा इथे. दोन्ही पण नीज तुमच्या चेस्ट जवळ आणा आणि तुमचा फूट, साइडचे फूट आहेत, एजेस आहेत ते पकडा किंवा टो पकडा, तुम्हाला जेवढं जमत असेल तसं. नीज ना बाहेर काढायचंय आणि स्लाइटली लीन करायचंय मागे आणि दोन्ही पण पायांना साइड टू साइड घेऊन जायचंय. हॅपी बेबी पोज मध्ये. एक्सेल करून दोन्ही पण नीज तुमच्या जवळ आणा, चेस्ट जवळ, आणि एकदा पायांना हग करा. दोन्ही पण पायांना आपण पुढे घेऊन जाणार सवासन मध्ये. दोन्ही पण हातानं साईडला घेऊन जायचंय, तुमच्या अंगाच्या बाजूला, जवळ नाही. इथेच तुम्ही तुमची प्रॅक्टिस फील करा. लांब आणि मोठा श्वास घ्यायचाय, सोडायचाय. बॉडीला रिलॅक्स. जर तुम्ही क्लिप्स यूज केली असेल किंवा पोनी यूज केली असेल, पोनी घातली असेल, टाईट केस बांधले असतील तर लूज करा. आता तुमचा राईट हँड हेडच्या मागे ठेवा. इथूनच टर्न करायच्या राईट साइडला, नी बेंड करून. डोळे बंद करून इनहेल करून वर यायचं आणि क्रॉस लेग पोझिशन मध्ये बसायचं. एक लांब आणि मोठा श्वास आणि एक्सेल करून रिलीज. दोन्ही पण पाम्स चेस्ट जवळ.
हातांना रब करायचं, हीट आणि एनर्जी जनरेट करायची आणि दोन्ही पण पाम्स डोळ्यांवर, फेसवर ठेवायचं, नेकवर, शोल्डर्स, आर्म्स आणि लेग्स. हळूच तुमचे आईज ओपन करा. थँक यू सो मच फॉर जॉईनिंग आजचा सेशन आणि आपण नेक्स्ट क्लासमध्ये भेटूया. थँक यू.